मित्रांसाठी मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा। तर मी आपल्या समोर ही कविता सादर करणार आहे। छोटासा प्रयत्न आहे, आपण शांतपणाने ऐकून घ्या। दुःख अडवायला उंबराचा रेखा, दुःख अडवायला उंबराचा रेखा, मित्रवण्यामध्ये गारव्याचा रेखा। कवीने अतिशय सुंदर असं ही रचना लिहिलेली आहे। मित्रांनो, कोणीतरी सांगितलेलं आहे की या जगामध्ये जात धर्म पंथ पक्ष वर्ण भेद याही पलीकडे जाऊन अत्यंत एक सुंदर असं एक नातं आहे, ते म्हणजे मैत्रीचं। प्रत्येकाला मित्र असेल रे, प्रत्येकाला एक मित्र असेल आणि असायलाच पाहिजे, आणि तो मित्र तुम्ही जपला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, मित्र कसा आहे असं तुम्ही कितीही मोठे झाला तरी मित्राला मात्र विसरू नका रे। शेवटी तो फार जवळचा असतो, ज्याला काही आपण आपल्या गोष्टी अत्यंत नाजुकीच्या गोष्टी कधी कधी मित्रांशिवाय आपण इतर कोणा समोर शेअर करत नाही। असा प्रत्येकाला एक मित्र असावा मित्रांनो। तर मित्र कसाही असो, मित्र गरीब असेल, मित्र श्रीमंत असेल, मित्र हुशार असेल, मित्र मंद असेल, पण मित्रांनो जेव्हा मित्र जेव्हा जवळ असतो ना, तेव्हा रे दुःखाची काय हिंमत आहे, त्या दुःखासाठी त्या कायमचा तुमच्या काळजाचा दरवाजा बंद असतो मित्रांनो। त्याच्यासाठी प्रत्येकाकडे एक तरी मित्र असला पाहिजे। म्हणून दुःख अडवायला उंबऱ्याचा रेखा, मित्र बनव्यामध्ये गारव्याचा रेखा, मित्र बनव्यामध्ये गारव्याचा रेखा। शेमडा असला तरी चालेल, पण मित्र असा मित्रांनो। कधी कधी जेव्हा वाईट कधी कधी आपल्या हाताचा विचार झाले भाई माझ्या मित्रांना फोन द्या, चटकन आपला विचार बदलतो रे। त्यासाठी मित्रांनो हा मित्र असायला पाहिजे, नसला तरी करायला पाहिजे तुम्ही। ओके, त्याच्यानंतर वाट चुकणार नाही जीवन तुझी, वाट चुकणार नाही जीवन तुझी, एक तू मित्र करू आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा। कवीला यानंतर जी वाक्य सुचलेलं आहे त्या कवीने लिहिलेलं आहे। कवीला आपला फोनाला कवीला मित्र होते, कवीला फोन आला की मित्रा अरे तो गेला रे। कवीने विचारला अरे असं कसं झालं, काय झालं होतं, काय मला परवा भेटला होता।